चला तर मग आज तुम्हाला 2 किलोचं मेजरमेंट शिवाय यामध्ये आपण काय-काय ॲड करू शकतो, पौष्टिक बिस्किटं होण्यासाठी. शिवाय येणारे प्रॉब्लेम्स कसे असतात आणि कसे सॉल्व्ह करायचे, हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल. बऱ्याचशाच व्हिडिओंना माझ्या भरपूर तुम्ही सपोर्ट केलेला आहे. असाच सपोर्ट करत राहा आणि नवीन व्हिडिओ बघत राहा. आता यांनी बघा कसं मटेरियल आणलेलं आहे. अगदी व्यवस्थित मटेरियल आणलेलं आहे. बऱ्याचशाच थोड्या पिशव्या आणलेल्या आहेत आणि त्यामध्ये काय मटेरियल आणलेलं आहे हे तुम्हाला मी सांगते. 2 किलो पिठासाठी 1 किलो साखर आपल्याला लागणार आहे. आता या साखरेचा प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगते. साखर बारीक केलेली त्यांनी 2 दिवसापूर्वी. पहिल्या दिवशी फोन आला, उद्या सकाळ बिस्किट करायला येऊ काय? आणि त्याच दिवशी त्यांनी साखर बारीक करून ठेवली. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता मला त्यांचा फोन आला, आज बिस्किट करायला येणार नाही, आज अमावास्या आहे. मला एवढं हसायला आलं ना. मी म्हटलं अमावास्या काय करते? तर नाही नको, मी अमावास्याचं असं नवीन काही तयार करत नाही. बरं ठीक आहे म्हटलं. मग या तिसऱ्या दिवशी आल्या. 2 दिवस गॅप पडला. साखर तशीच होती बारीक केलेली. हवामान पावसाचं झालेलं, थोडा इथं आमच्याकडे पाऊस लागलेला आहे. त्यामुळं बघा या साखरेचे म्हणजे पिठी साखर आहे मिक्सरवरती बारीक केलेली, पूर्ण खडे तयार झालेले आहेत. एकदम मऊ आहेत, फुटतात खडे, पण ही साखर चाळूनच घ्यावी लागते. हे एकदम बेसिक आहे, पण बिस्किटं बेक झाल्यानंतर याचा खूप इफेक्ट दिसून येतो. हे जे बारीक खडे आहेत ना साखरेचे, एकदम असा पोकळ गोळा तयार झाला आहे पिठी साखरेचा, तर तो बेक करायच्या वेळेला अजिबात विरघळत नाही किंवा पीठ मळायच्या वेळेला किती जरी ही साखर आपण पिठामध्ये फोडली तरीसुद्धा साखर पूर्ण बारीक होत नाही. एकदा 2 वेळा मला असा प्रॉब्लेम आलेला आहे. अनुभवावरून मी शिकलेले आहे. त्यामुळं साखर जेव्हा अशी गाठ झालेली असेल साखरेमध्ये, म्हणजे साखरेच्या गाठी, तेव्हा ही साखर चाळूनच घ्यायची. आणि ही साखर बेक झाल्यानंतर बिस्किटमध्ये एक ना शाबूसारखी अशी पांढऱ्या गाठी जशाच्या तशा राहतात त्या बिस्किटमध्ये. हे तुम्हाला मी सांगते आणि हे मला कुणीही सांगितलेलं नाही. जेव्हा माझी बिस्किटं बिघडलीत त्यावरून मी शिकलेले आहे. साखर सगळी चाळून झाली. ते खडे जे होते पिठी साखरेचे ते सुद्धा पूर्ण फोडून घेतले आणि चाळणीने चाळून घेतलं. आता यामध्ये बेकिंग पावडर 2 किलोसाठी 2 चमचे घालायचे आहे. आता यामध्ये 2 किलोसाठी बेकिंग सोडा 2 चमचे घालायचा आहे. दोन किलोसाठी 4 चमचे अमोनिया घालून घ्यायचा. मी ना किती मस्त मटेरियल आणलेलं आहे बघा. एवढी सगळी ड्रायफ्रूट पूड आणलेली आहे. वरून लावलं काय आणि आतून घातलं काय. पौष्टिक बनवायचे असतील तर आतूनच घातलेलं चवीला चांगलं लागतं बिस्किट. आणि तीळसुद्धा भरपूर आणलेले आहेत. मी यातले शिल्लकच ठेवले, कारण खूपच सारे तीळ होतील बिस्किटमध्ये. वरून काही लावणार नाही, वेळ पण जातो, शिवाय ते निघून पण थोडेफार का असेना पडतात. त्यामुळं मी इतका त्रास घेत नाही. आणि वेलची, जायफळ, सुंठ, बडीशेप एवढं त्यांनी छोट्याशा वाटीभर असेल बघा. हे वाटीभर म्हणजे वाटी जेवढी असते ना तेवढा हा डबा आहे. आणि तेवढं यामध्ये घालून घेतलं. त्यानंतर 600 ग्रॅम तूप सांगितलेलं, पण त्यांनी बघा तूप किती आणलंय.
जरा ठेव काय, मला जास्त दिसायला लागलंय का बघितलंय बरोबर. एक तांब्या अर्धा लिटरचा दुधाचा आमटी नाही तो आणि पेट जास्त वाटते. जास्त वाटते. चमचे दूध त्या हे तूप ह्याच्यातलं आहे का त्या पिशवीतलं आहे काय? नाही ना आम्ही घरातच येईल. मग पिवळं कसं काय काढलं? गाईचं गाईचं होय. म्हणजे देशी काढले आहे याचं काय? काही जण हळद पण टाकतात तो पण म्हणजे तिथं पण आपण देशी गाय आपण घेतलं. शिंगणाला पण भाजून घेतली का? काय नाही त्यात मग भाजून तूप थोडं मला जास्तच वाटलं. मग म्हटलं थोडंसं तूप वाटीभरसर शिल्लक ठेवूया. तर त्या म्हणत होत्या मी मोजून आणलंय सगळंच घाल यामध्ये. पण मला तूप जास्त वाटलं त्यामुळं म्हटलं राहू दे म्हटलं एवढं तूप. आणि त्यामध्ये दूध घातलं आणि ते सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं. आणि आता यामध्ये 2 किलो पीठ घालायचं आहे. आता हे जे मेजरमेंट आहे हे मेजरमेंट त्यांनी स्वतः वजन काट्यावरून वजन करून आणलेलं आहे. तूप फक्त लिटरमध्ये मोजलेलं आहे आणि बाकीचं सगळं वजन काट्यावरती त्यांनी वजन केलेलं आहे. त्यामुळं आता इथं मी करण्याची गरज नाही आणि माझा ऑलरेडी वजन काटा खराब झालेला आहे, तो दुरुस्तीला दिलेला आहे. त्यामुळं त्यांना मी सांगताना सांगितलेलं सगळं वजन करून आणा म्हणून. पीठ चाळून आणलेलं असतंय पण मला इथं डबल चाळावं लागतं कारण पीठ चाळल्यामुळं हलकं होतं आणि बिस्किट फुलायला आणि हे मिश्रण एकत्र व्हायला त्याची मदत होते. आता यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आहे. अगदी थोडं ठेवायचं. कशासाठी? तर गोळे करत्या वेळेस जर हाताला पीठ चिटकायला लागलं तर हे पीठ लावायचं आणि गोळे बनवायचे. बऱ्याचशा ताईंचं असं होत आहे की व्हिडिओ पूर्ण न बघता कमेंट करतात. त्यामध्ये त्यांना जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नाची सगळी उत्तरे दिलेली आहेत. समजा आजच्या व्हिडिओमध्ये जर मी एखादी माहिती द्यायची विसरले असेल तर कालच्या परवाच्या अशा एका ना एका व्हिडिओमध्ये सगळ्या माहिती मी म्हणजे जेवढी मला माहिती आहे किंवा त्या बिस्किटबरोबर जे प्रश्न कनेक्ट होतात त्या प्रश्नांची सगळी उत्तरे मी दिलेली आहेत. पूर्ण व्हिडिओ न बघता कमेंट केलेली असतात. आता समजा मी सांगितलेलं आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये अमोनिया बेकरी प्रोडक्टचं शॉप असतं किंवा दुकान असतं, तिथं तुम्हाला सहज उपलब्ध होतो. कारण बेकरीतल्या बऱ्याचशाच बिस्किटं नाहीत म्हणत मी, फक्त बऱ्याचशाच पदार्थामध्ये अमोनियाचा वापर करतात. क्रिस्पी आणि हलकं फुलकं बनवण्यासाठी अमोनियाचा वापर करतात. आता हे मी किती वेळा तरी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. एकान दुसराच व्हिडिओ माझा राहिला आहे की त्यामध्ये मी सांगितलेलं नाही की अमोनिया कुठं मिळतो ते. तर का नाही परत त्याच कमेंट असतात. जरा वेगळ्या काही तर कमेंट असले की वाचायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि प्रत्येकाला एका विषयावरचं उत्तर देण्यापेक्षा मी पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करते. पिठामध्ये सुरुवातीला 1 लिटर असू दे किंवा अर्धा लिटर असू दे, म्हणजे 2 किलोचं मेजरमेंट असू दे किंवा 1 किलोचं मेजरमेंट असू दे, तुपामध्ये जेव्हा आपण म्हणजे जे सुरुवातीचं मिश्रण आपण करतो तूप दूध साखर तेव्हा निम्मच दूध घालायचं आणि ते मिश्रण एकत्र केल्यानंतर पीठसुद्धा त्यात मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर निम्म दूध आपण यामध्ये ॲड करायचं, म्हणजे पीठ चांगलं होतं. आता इथं काय झालेलं आहे, मी त्यांना सांगितलेलं पीठ थोडंसं मोठं दळून आणा, तर त्यांनी आहे ते चपातीचंच आणलं. त्यामुळं काय प्रॉब्लेम झाला आहे की दूध 1 लिटर घालूनसुद्धा पीठ एवढं कोरडं झालेलं आहे, अजिबात मऊ लुसलुशीत झालेलं नाही. मी त्यांना काय म्हणत होते, 1 ग्लासभर यामध्ये आपण पाणी ॲड करूया, कारण दूध जे होतं ते आकडी दूध होतं. आकडी म्हणजे एक ताईनं मला प्रश्न विचारलेला,
म्हणजे म्हैशीचं किंवा गाईचं दूध असू दे चालतंय, पण न तापवलेलं दूध, त्याला आकडी दूध आम्ही म्हणतो. तर त्या म्हटल्या नको, त्यामध्ये आणखीन तूपच ॲड करूया. नेहमी जसं पीठ एकदम मऊ लुसलुशीत होतं तसं हे पीठ झालेलं नाही. आज थोडं कोरडं कोरडंच झालेलं आहे. त्या पाणी घालायला नको म्हटल्यावर मी आहे त्याच्यातच ॲडजस्ट करायचं ठरवलं. आणि हा बघा अशा प्रकारे हा याचा गोळा बनलेला आहे. आणि हात आम्ही जास्त असा प्रेसच करून घेणार आहे. हे काय असं किती जरी मळत राहिलं तरी याचा गोळा बनणार नाही. ताकद खूप लावायला लागते असं जर पीठ झालं तर. मी त्यांना सांगितलं की तुम्ही समोर आहे म्हटल्यावर तुम्हाला ते समजलं, तुमच्या ते लक्षात आलं दूध किती कमी पडलं ते. हे का होतं तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येकाच्या गव्हाची क्वालिटी वेगळी असते, त्यामुळं हा प्रॉब्लेम येतो. नाहीतर तुम्ही म्हणशीला की 1 किलोला अर्धा लिटर बरोबर कसं काय तू सांगतेस आणि तेवढं दूध पुरतच नाही. जर हे विकतचं पीठ असतं तर त्यामध्ये बरोबर अर्धा लिटरमध्ये होतं. शिवाय मैदा असता तरीसुद्धा मैद्याला तर 300 ते 350 मिलीच दूध लागतं. अर्धा लिटरसुद्धा मैद्याला दूध लागत नाही. आता याचे गोळे बनवून घेऊया. गोळे बनवत्या वेळेसुद्धा काय प्रॉब्लेम झालेत आणि त्यासाठी काय उपाय करायचा हे तुम्हाला मी सांगते. बऱ्याचशाच ताई काय करतात माहिती आहे का? व्हिडिओ पूर्ण बघतच नाहीत. एक तर शेवट बघत असतील किंवा सुरुवात बघत असतील, बाकी सगळं स्किपच करून टाकलेलं असतंय त्यांनी. आणि मला कमेंटमध्ये विचारतात, म्हणजे का विचारतात हे मला म्हणायचं नाही, पण यानं काय होणार आहे? तुम्ही समजा मला कमेंट केली तर त्याच्यापुरतं ते मर्यादित तेवढंच थोडक्यात उत्तर ते असणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलात तर त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. आणि ही माहिती कुठंही तुम्हाला मिळणार नाही. कुठंही तुम्ही सर्च करा, अख्ख्या यूट्यूबवरती माझ्यासारखी माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही आणि दिलेली पण नाही. कारण मीच शोधत होते माझ्या स्वतःसाठी माहिती. मी शोधून 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 दमले, मला मिळाली नाही सुरुवातीला याची माहिती. व्हिडिओ आहेत, अशा बिस्किटचे व्हिडिओ आहेत, पण डिटेल्स कुणीही माहिती सांगितलेली नाही. एक तर पावडरीचं प्रमाणच दाखवलेलं नाही, दाखवलं तरी एक्स्ट्रा जास्त दाखवलं आहे, कमी दाखवलं आहे. यामध्ये जे महत्त्वाचे आपण काय घालतो ते व्यवस्थित प्रमाण त्याचं सांगितलेलं नाही. आणि म्हणून मी सविस्तर माहिती सांगायसाठी सुरुवात केलेली आहे. पण ताईंचं काय व्हायला लागलं आहे की व्हिडिओ बघण्यात त्यांना इंटरेस्टच नाही, फक्त त्यांना त्यांची उत्तरे हवी आहेत. कितीतरी वेळा एकाच प्रश्नाचं मी उत्तर दिलेले आहेत. आता मला वाटतं 1 महिना झालं मी सांगत आहे की अमोनिया कुठल्या दुकानात मिळतो, पण ते बघितलेलंच नाही त्यांनी, ऐकलेलंच नाही त्यांनी. परत कमेंट त्याच असतात की कुठे मिळतो. तर बेकरी शॉपमध्ये मिळतो. आणि कसं आहे ना, आता यातलं म्हणजे जे काही मटेरियल आपण टाकतो ते किती टाकतो, काय टाकतो, त्याची मळणी कशी करायची आहे. फक्त मटेरियल टाकलं म्हणजे तुम्हाला बिस्किट येतील असं नाही. विनाकारण मटेरियल खराब होईल, वाया जाईल, तुमचा वेळ वाया जाईल. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे यातील माहिती संपूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची बिस्किटंसुद्धा एकदम परफेक्ट चांगली होतील. ज्या ताईंनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे त्यांनी व्हिडिओमध्ये बघून, त्या माहिती ऐकून बिस्किटं बनवलेली आहेत. कितीतरी ताई अशा आहेत की त्यांनी बिस्किटं गव्हाच्या पिठाची बनवून बघितले आहेत आणि एकदम चांगली त्यांना बिस्किटं बनवायला आलेली आहेत. आणि बऱ्याचशाच ताईंनी मला अशी कमेंट केलेली आहे की मी कितीतरी वेळा ट्राय केलेली आहे बिस्किटं बनवायची, म्हणजे जी घरगुती बिस्किटं बनवतात ती यूट्यूबवर पाहून, पण कधीही बिस्किटं माझी चांगली झालेली नाहीत. आणि आत्ता पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहून बिस्किटं बनवली आणि एकदम छान झालेली आहेत. तर त्यांची चांगली बिस्किटं का होतात? त्यांनी व्यवस्थित माहिती माझ्याकडून ऐकून घेतलेली आहेत, म्हणून त्यांची बिस्किटं चांगली होतात. एका तर ताईंनी मला, मी जो कंपनीतला व्हिडिओ पाठवलेला आहे बघा, ओव्हनची माहिती, तर त्या माहितीवरती कितीतरी मला कमेंट अशा आलेल्या आहेत की
फोन नंबर पाठवा, कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. पण त्यात ऑलरेडी नंबर नुसताच सांगितलेला नाही, तर स्क्रीनवरती तो नंबर दाखवलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं सुद्धा आहे की यावरती तुम्ही कॉल करा. पण परत न व्हिडिओ बघता नुसती सुरुवात बघायची आणि कमेंट करायचं. पण तसं होणार नाही ना, व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे, तरच तुम्हाला यातील माहिती समजली पाहिजे. आणि मी आता हे पीठ तयार होतं आहे बघा, म्हणजे मळून घ्यायचं, याचे रोल बनवायचे, याचे गोळे तयार करायचे, ते ट्रेमध्ये मांडायचे कसे. पण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पिठाची मळणी अशी तशी करून चालत नाही. तुम्ही नुसतं मिश्रण टाकलं म्हणून नाही, तर त्याला चांगलं बिस्किट फुलायसाठी, त्या जाळीदार बनायसाठी किंवा बिस्किट व्यवस्थित गोल बनायसाठी खूप त्याला प्रोसेस आहे, ही सुद्धा महत्त्वाची आहे. सगळ्या ताईंना माझी विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा आणि बिस्किटं चांगली बनवण्याचा प्रयत्न करा. असे तसे इकडचे तिकडचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आपल्याला काहीतरी एखाद्या व्हिडिओमधनं जर ज्ञान मिळत असलं तर ते नक्की घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण मी सुद्धा जे आपल्याला व्हिडिओ चांगले वाटतात त्यातून आपल्याला काहीतरी घ्यायला मिळतंय असे व्हिडिओ मी नेहमी बघते. अजूनसुद्धा मी व्हिडिओ तसे बघते, जसा मला वेळ भेटेल तसा. आता तुम्हाला मी सांगते या पिठामध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे गोळे करत्या वेळेस. आता बघा या काकी गोळे बनवायला लागल्यात ना, तर बघा गोळा बनवत कसा असा लांब हातामध्येच करून घ्यायचा आणि नंतर गोळा बनवायचा आणि हातावरती चपटा करायचा. आता नेहमी मी चपटे गोळे करत नाही, पण आज मला चपटे गोळे करावे लागले. कारण का, नुसता गोल गोळा जर केला, तो प्रेस केला, तर साईडने पूर्ण त्याला क्रॅशेस पडत होत्या, म्हणजे चिरा पडत होत्या, पूर्ण बिस्किट फुटल्यासारखं दिसत होतं. त्यामुळं काय करावं लागलं बघा, हे गोळा कसा हातावरती चपटा व्यवस्थित त्याला गोल आकार द्यावा लागला आणि मग गोळे बनवावे लागले, तरच याचं बिस्किट बनत होतं. नाही तर अजिबात व्यवस्थित प्रेस करत्या वेळेस बिस्किट फुटलंच म्हणून समजायचं. साईडने फुटायचं, त्याच्या कडा ज्या आहेत ना बिस्किटच्या त्या फुटत होत्या. त्यामुळं आज खूप त्रास झाला गोळे करत्या वेळेस. आणि हे दिसताना सहज दिसतंय, पण करत्या वेळेस याला खूप मेहनत आहे, हे लक्षात घ्या फक्त. गोळे ट्रेमध्ये असे लांब मांडून घ्यायचे. हवा जी गरम असते ओव्हनमधली ती खेळती राहिली पाहिजे. त्यासाठी गोळे लांब ठेवून घ्यायचे आणि 160 ओव्हनचं टेम्परेचर ठेवायचं आहे. त्यावेळेला या ओव्हनमध्ये 6 ट्रे बसतात. एका वेळेला 1 किलोचं मेजरमेंट बसतं आणि ट्रे ओव्हनमध्ये घालायचे. 20 मिनटासाठी बेक करण्यासाठी ठेवायचं. जेव्हा 160ला आपण ट्रे घालतो तेव्हा त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि परत 5 मिनटानंतर वाढायला सुरुवात होते आणि नंतर 160 टेम्परेचर याचं आणायचं बेक करायला घातल्यानंतर आणि मग बिस्किटं काढायची आहेत. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये हे मी का सांगते माहिती आहे का तुम्हाला, ज्या दररोज ताई व्हिडिओ बघत आहेत त्यांना वाटणार की ही दररोज काय सांगते, पण बऱ्याचशाच कमेंट तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट वाचा, फिरून त्याच कमेंट आलेल्या आहेत की बेक टेम्परेचर किती, त्यानंतर गहू कसा दळायचा, त्यानंतर आणि कशाचं आलेले आहेत बरं, अमोनियाबद्दल आलेले आहेत. त्यामुळं मला हे फिरून तेच सांगायला लागत आहे. आणि अशी ही बिस्किटं फायनली बनलेली आहेत, चांगली बनलेली आहेत. आणि एवढी बघा, हा नेहमीप्रमाणे 2 पहिलीचा डब्बा भरतो, थोडा कमी पडतो पण भरतो बऱ्यापैकी. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा.